नाविन्या मिंदे, त्यानंतर आर्या कोतकरीने तयार होतात. महाराष्ट्र महाराष्ट्र म्हटला की छत्रपतींचा सुवर्णकाळ, महाराष्ट्र म्हटला की राजमाता जिजाऊंच्या गळ्यातील माळ, महाराष्ट्र म्हटला की जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगातील आभाळ, महाराष्ट्र म्हटला की वारकऱ्याच्या हातातील टाळ, आणि महाराष्ट्र म्हटला की कर्तृत्वाच्या सरीनं हिरवगार झालेलं रान, आणि महाराष्ट्र म्हटला की तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र. नमस्कार, मी स्पर्धक कोड क्रमांक 36 नाविन्या जयराम मिंदे. विषय म्हणते वारकरी संत महाराष्ट्र धर्म घडला तुम्हा कारणे. वारकरी संत महाराष्ट्र धर्म घडला तुम्हा कारणे या एका ओळीत शेकडो वर्षाची साधना, भक्तीची अखंड परंपरा आणि समतेचा विचार सामावलेला आहे. आणि ही ओळ म्हणजे कृतज्ञतेची कबुलीच आहे. महाराष्ट्राची माती बोलकी आहे. ती बोलते संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या, ती बोलते जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग, ती बोलते समर्थ रामदासांची राष्ट्रभक्ती. कारण या संतांनी केवळ सांगितले नाही, माणूस कसा व्हावा, समाज कसा घडावा आणि जीवन कसं जगावं हे शिकवलं. खरं तर महाराष्ट्राचा इतिहास जितका तलवारीने लिहिला गेला तितका संतांच्या आचरणाने, विचाराने, शब्दाने आणि त्यागाने लिहिला गेला. मग प्रश्न असा निर्माण होतो, हे वारकरी संत म्हणजे नक्की कोण हो? जे वर्षातून एकदा पंढरपूरची वाट पायी चालत जातात म्हणजे खरे वारकरी का? तर मुळीच नाही. जे सत्य, समता आणि साधेपणाचे वर्तन आयुष्यभर जगतात ते म्हणजे खरे वारकरी. आणि वारी म्हणजे केवळ पंढरपूरची वारी नसून ती स्वतःला शोधण्याची वाट आहे, जिथे माणूस आपला अहंकार घरी ठेवतो, जातपात पायाखाली तुडवतो आणि विठ्ठलाच्या नामस्मरणात माणुसकीला आवटवतो. खरं तर वारी म्हटलं ना तर चालतं विद्यापीठच, जिथे पदवी नाही पण मूल्य मिळतात, जिथे परीक्षा नाही पण परिवर्तन मिळतं. खरं तर मग या प्रश्न असा निर्माण होतो, मग या वारकरी संतांनी महाराष्ट्र कसा घडवला हो? या वारकरी संतांनी कधी तलवार उचलली नाही, पण समाजातील अज्ञानावर, अंधश्रद्धेवर घाव घातले. आमच्या बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेवे घातला पाया तुका रचिले कळस. ह्या उक्तीप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत आणले. भावार्थ दीपिका हा केवळ गीतेचा अनुवाद नसून तर लोकशाहीचा जाहीरनामाच आहे. तर जगद्गुरु तुकोबारायांनी निर्भीडपणे सत्यवाणी बोलली, जे का रांजले गांजले त्यासी म्हणे आपुले. तर इसवी सन 1600च्या दशकात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे म्हणत वृक्ष, वेली, पशु, पक्षी हे आपले सगळे सोयरी आहे, हे आपले सोबती आहे हे सांगितलं. तर समर्थ रामदासांनी सांगितले, राष्ट्रभक्ती म्हणजे राष्ट्रासाठी उभं राहणं, नाकी पळ काढणं. तर संत नामदेवांनी तीर्थी धोंडा पाणी देव रोखीला म्हणत मंदिरातल्या देवाला बाहेर काढलं आणि सांगितलं की देव मंदिरात नाही तर देव माणसात आहे. तर संत एकनाथांनी जळीचे मासे तळी म्हणत अस्पृश्यतेविरुद्ध कृतीतून लढा दिला. तर 12व्या शतकाच्या उत्तरार्धात संत सावतामाळी यांनी आधी पोटोबा मळत असे यातून कर्मयोग सांगितला. तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात संत गाडगेबाबा समाज सुधारक, शिक्षण प्रसारक आणि स्वच्छता दूत म्हणून पुढे आले. संत तुकडोजी महाराज, संत कबीर, यांसारखे अनेक संत सापडतील जे समाजाच्या जडणघडणीत अनेक महत्वाचे योगदान दिले. खरं तर वारकरी संप्रदायाचं सर्वात मोठं योगदान म्हटलं ना तर दबलेल्यांचा आवाज. जिथे स्त्रीला बोलण्याचाही अधिकार नव्हता तिथे आमच्या संत जनाबाई, संत कानोपात्रा, संत मुक्ताबाई यांनी अभंगाच्या स्वरूपातून आपले मत, आपले प्रश्न, आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर या स्त्रिया मला केवळ भक्त वाटत नाही तर त्या समाजाच्या जखमांवर औषध लावणाऱ्या क्रांतिकारकच वाटू लागतात. कारण महाराष्ट्रात कारण इथेच स्त्री सशक्तीकरणाची मुळे खोलवर रोवली गेली. कारण अभंग म्हणजे केवळ
काव्य नसून ते सर्वसामान्य माणसाची आत्मकथनच आहे. कारण अभंगामुळे मराठी भाषा सहिष्णु प्रगल्भ आणि प्रबुद्ध होत गेली. आज महाराष्ट्र प्रश्न विचारतो, ही सवय संतांनी लावली. आज महाराष्ट्र अन्याय सहन करत नाही, ही ताकद संतांनी दिली. खरं तर मला असं वाटतं आतापर्यंत जे जितके पण थोर पुरुष महान नेते घडले ना, हे संतांच्याच विचारातून घडले. लोकमान्य टिळकांनी मंडालीच्या तुरुंगात असताना 1910 ते 1911 ह्या कालावधीत गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. तर राजमाता माँसाहेब जिजाऊंची बाळकडू घेऊन आलेले छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण, ब्रजभाषेतील नायिका भेद, नखशिख यांसारखे ग्रंथ लिहिले. तर साने गुरुजींनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे म्हटले. अहो, यांसारखे अनेक उदाहरणं सापडतील जे संतांच्या विचारांना आचरणात आणतात आणि पुढे नेतात. शेवटी जाता जाता इतकेच म्हणेल, आपण डिजिटल होऊया, प्रगती करूया, पुढे जाऊया, पण संतांनी जी आपल्याला संस्कृती लावून दिली, जी परंपरा जोपासायला सांगितली आणि सर्वात महत्त्वाचा जो धर्म सांगितला, मानवता धर्म, त्याला जोपासूया. इतकाच मागचा आशावाद. हृदयापासून धन्यवाद. आभार.